नमस्ते. आज मी बनवणार आहे बघा थंडी स्पेशल डिंकाचे लाडू. सगळ्यात पहिले इथं आता मी कढई ठेवली आहे. कढई थोडीशी गरम झाली आहे. इथं खसखस भाजून घेणार आहे मी. हलकीशी अशी खसखस का लगेच भाजून जाते. आता हिला आपण भाजले का बाहेर काढून घेऊ. इथे मी खोबरं घेतलंय बघा खिसून असं बारीक. आता बघा खसखस पण चांगली भाजून घेतली आहे. आता मी काढून घेते परातीमध्येच. बघा खोबरं बी असं मस्त खिसून घेतलंय मी. 1.5 वाटी खोबरं असं खिसून घेतलंय. असं लहान लहान वाट्या होत्या. आता खोबरं पण आपण मस्त खरपूस भाजून घेऊ. बघा असं आपल्याला कलर बदलून घ्यायचा आहे. बस हलकस असं खरपूस करून घ्यायचं आहे. जास्त जाळायचं नाही खोबरं पण. आणि खोबरं असं चांगलं भाजून घेतलं का मग आपले लाडू मस्त टिकतात. हे बघा खोबरं पण हलकस असं भाजून घेतलंय बघा. हलकासा कलर चेंज झालाय. अजून थोडंसं भाजून घेते आणि मग मी याला ज्या परातीत मी खसखस काढून घेतली आहे. आपल्याला सगळं मिश्रण नंतर एकच करायचंय म्हणून मी आताच त्याच्यातच काढून घेणार आहे. खोबरं पण खरपूस चांगलं भाजून घेऊ पहिले. हे बघा खोबरं पण मस्त असं भाजून घेतलंय बघा. आता मी याला काढून घेते परातीमध्ये लगेच. हे बघा आता खोबरं काढून घेतलंय बघा. इथं तूप घेतलंय मी. आता इथं आपल्याला ड्रायफ्रूट असे चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये. इथं बघा मनुके घेतलेत, बदाम घेतलेत, पिस्ता आणि काजू घेतले. असे बारीक कापा करून घेतल्यात. आता हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. हे बघा आता इथं ड्रायफ्रूट पण मी चांगले परतून घेणार आहे. चांगलं आपण गॅस कमीच ठेवलेला आहे. बस आपल्याला असं खरपूस करून घ्यायच्यात. मस्त लागतात लाडू मध्ये. आणि इथे मी बघा थंडी स्पेशल डिंकाचे लाडू बनवते. हे बघा ड्रायफ्रूट पण मस्त असे बघा भाजून घेतलेत बघा. मनुके पण मस्त असे फुललेत. आता हे बी आपण काढून घेऊ त्याच परातीत. इथं बघा कढईमध्ये थोडंसं तूप आहे बघा. आता इथे मी खारीक पावडर घेतली. मिक्सरला अशी बारीक करून घेतली आहे. आता ही पण आपल्याला चांगली परतून घ्यायची. अजून थोडंसं याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे. एकदम थोडं टाकणार आहे, जास्त नाही टाकणार. हे बघा आपल्याला चांगलं असं खारीक पण अशी भाजून घ्यायची मस्त. हे बघा खारीक पण मस्त अशी भाजून घेतली बघा मी. आणि मी परत 1 चमचा तूप टाकून भाजून घेतली खारीक. हे बघा अशी मस्त खरपूस भाजून घेतली. कलर पण चेंज झालाय. आता आपण काढून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे खारीक काढून घ्यायची आणि डिंक तळून घ्यायचंय. हे बघा आता खारीक बाहेर काढून घेतली बघा परातीत त्याच. आता इथे मी तूप घेतलंय परत. आपल्याला डिंक तळून घ्यायचंय. अजून थोडंसं घेते मी तूप. आणि तूप चांगलं आपण गरम होऊ देऊ आणि मग डिंक तळून घेऊ. हे बघा आता डिंक घेतलंय मी. 2दा करून तळणार आहे, एकदाच नाही टाकायचं. आता थोडं थोडं करून आपण डिंक चांगलं फुलजेपर्यंत तळून घेऊ मस्त. त्याला फुलायला पण अशी जागा भेटते मस्त एकदम चांगलं. हे बघा मस्त असं फुलल्या जातं डिंक. चांगलं आपण तळून घेऊ, नाही तर कच्चं नाही ठेवायचं डिंक. हे बघा मस्त तळून झाले बघा डिंक. आता मी बाकीचं पण सगळं असं तळून घेते. आता बाहेर काढून घेते. बाकीचं बी उरलेलं आपण तळून घेऊ डिंक. चांगलं असं फुलजीपर्यंत तळायचं आपल्याला. बघा डिंक असं तळून घेतलाय बघा मी. तुम्ही मॅशरनी पण हे करू शकता आणि मिक्सरमध्ये पण असं बारीक करू शकता. आता याला मी मॅशरने असं कुक करून घेतले. बारीक नाही करायचं आपल्याला, बस असं ते करून घ्यायचं. तुम्हाला जसं वाटेल तसं करू शकता. बारीक पण करू शकता, नाहीतर असं पण ठेवू शकता. हे बघा सगळं आता मी ते एकत्रच करून घेतलंय बघा. आता डिंक पण असं बारीक करून घेतलंय. हे पण आपण टाकूया. आता आपल्याला ह्याच्यासाठी बघा हलकंसं असं गुळ शिजवून घ्यायचंय. पाक नाही करायचा आपल्याला, बस गुळ नितळून घ्यायचंय. पाक केल्यानंतर काय होतात लाडू कडक होतील कडक पाक केला का. आता याच्यात टाकणार आहे बघा जायफळ आणि इलायची पावडर. हे पण आपण आता चांगलं मिक्स करून घेऊ सगळं असं. आणि मग आपल्याला हे बनवायचं आहे. ह्याच्यासाठी गुळ शिजवून घ्यायचं. इथं गुळ घेतलाय मी. आता ह्याच्यातून एवढा गुळ टाकणार नाही मी, कमीच टाकणार आहे. हे बघा चांगलं असं मिक्स करून घेते आता बघा मी याला. बघा आता इथं तूप मी सगळं साहित्य तळून घेतलेलं तूप आहे इथंच. आता मी काय तूप टाकत नाही ह्याच्यात. आता ह्याच्यातून अर्धाच गुळ टाकणार आहे बघा. जसं गोड लागेल तसं घ्या. आता याला आपल्याला टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी आणि हा गुळ नितळून घ्यायचा आहे. एकदम थोडं पाणी टाकणार आहे, 1 चमच. तसं आपल्याला हा गुळ फक्त हलकंसं असं नितळून शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पाक वगैरे काय करायचं नाही. तुम्हाला लाडू मध्ये बघा गव्हाचं पीठ बी टाकायचं असलं जसं तुमच्या आवडीप्रमाणे 1-2 चमचे तुम्ही वापरू शकता. मी तसं काहीच घेतलं नाही याच्यात. हे बघा गुळ पण असं चांगलं नितळलाय बघा. आपल्याला गुळाचा पाक वगैरे नाही करायचं, फक्त आपल्याला गुळ नितळून घ्यायचा. ते काढून घेते मी. आता हे मिश्रणामध्ये टाकते बघा मी. थोडं थोडं टाकणार, एकदम नाही टाकणार. असं मिक्स करून घेऊ आपण पहिले सगळं. अजून थोडंसं टाकते आता. जसं आपल्याला लागेल तसं टाकू, एकदमच नाही टाकायचं. हे बघा चांगलं असं मिक्स केलंय. आणि तुम्हाला जर वाटलं मिश्रण लय जाड आहे तर तुम्ही बारीक मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आता इथं आपण लाडू वळून घेऊया. जसं पाहिजे तसं मोठा छोटा लाडू आपण बनवू शकतो. हे बघा असे लहान लहानच लाडू बनवलेत मी. इथं बघा सगळं साहित्य मी कमी कमीच घेतलं होतं. ड्रायफ्रूट, खोबरं सगळं काय, आणि थोडेच लाडू बनवलेत मी. व्हिडिओ आवडले तर लाईक नक्की करा.